गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण शुक्रवारी रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे डाऊन क्लोज झालेलं होतं, ऑलमोस्ट 1-1.5% आसपास. परंतु त्याच्यामागे एक बेसिकली रिझन असं होतं की जे स्कॉट बेसेंट आहेत, US चे ट्रेजरी सेक्रेटरी, तर त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की US विचार करत आहे की जे काही आपले मिलिटरी पर्सनल्स आहेत तर ते ॲक्च्युअल इराणमध्ये उतरवायचे ग्राउंडवरती. परंतु याला फार प्रचंड सिरियस एस्केलेशन मानलं जाईल, कारण तिथे जाऊन ग्राउंडवरती लढणं एवढं सोपं नाही आहे. आणि त्यामुळे US मार्केट नेगेटिव्ह क्लोज झालं होतं. त्यानंतर US चे फ्युचर्स क्लोज होते आणि आता जे ओपन झालेले आहेत तर ते थोडेसे आपण काय म्हणू शकतो फ्लॅट ट्रेड करत आहेत. परंतु आपण जर गिफ्ट निफ्टीकडे पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट 300 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. परंतु शनिवार रविवारमध्ये घडलेल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या जर आपण पाहिल्या तर असं वाटत नाही की मार्केट एवढं गॅप डाऊन ओपन होईल, कारण असं कुठलंही पोटेन्शियल रिझन सध्या तरी दिसत नाही आहे. आता जर आपण शनिवार रविवारमध्ये घडलेल्या घडामोडी पाहिल्या तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्पनं इराणच्या अगेन्स्ट कुठलंही ट्विट केलेलं नाही आहे. ओके, त्यामध्ये त्यांनी फक्त एक गोष्ट सांगितलेली आहे की त्यांनी सांगितलं आहे की की इराणनं जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुज ओपन केलेलं नाही तर आम्ही त्यांच्या जे काही एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर त्याच्यावरती अटॅक करू. आणि त्यानंतर जे काही इराण आहे, इराणकडनं सुद्धा एक स्टेटमेंट आलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुज आम्ही ओपन केलेलं आहे, परंतु जे आमचे एनिमी कंट्रीज आहेत तर त्यांच्यासाठी नाही, ज्या न्यूट्रल कंट्रीज आहेत त्यांच्यासाठी, लाईक जपान आहे, इंडिया आहे, त्यानंतर रशिया आहे, चायना आहे, अशा बऱ्याच कंट्रीज आहेत एशियामध्ये स्पेशली, की ज्या या जिओपॉलिटिक्समध्ये नाहीच आहेत. ओके, मग आता कोणकोणते देश त्यांच्यासोबत बोलत आहेत आणि मग ते त्यांच्या म्हणजे अमेरिकेच्या सोबत जे उभे राहणार नाहीत, ओके, तर त्यांना इराण न्यूट्रल कंट्रीज म्हणतो आणि त्यामुळे त्या वेसल्सना तिथनं अलाव त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की जर समजा USनं आमच्या एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरवरती तरीसुद्धा अटॅक केला तर आम्ही जे काही गल्फ कंट्रीज आहेत तर त्यांचे जे काही एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत, त्यानंतर डिसॅलिनेशन प्लांट्स आहेत म्हणजे पाण्याचे प्लांट्स आहेत, तर या सगळ्या गोष्टींवरती आम्ही एस्केलेशन करू. म्हणजेच काय, दोन्ही बाजूंना आता धमक्या देण्यात आलेल्या आहेत, परंतु स्ट्रेट ऑफ हॉर्मुज ओपन केल्यामुळे ऑइल प्राईस डिक्रीज झालेला आहे. ओके, आणि ही गोष्ट अगेन जास्त पॉझिटिव्ह आहे. आणि त्यासोबतच इराणचं जे काय ऑइल आहे तर ते ओपन मार्केटमध्ये विकण्यासाठी 30 दिवसासाठी अलाव करण्यात आलेलं आहे अमेरिकेकडनं. त्यामुळे ही गोष्टसुद्धा पॉझिटिव्ह आहे. आणि या सगळ्या गोष्टी पाहता मार्केटमध्ये एवढी पॅनिक सिच्युएशन क्रिएट होण्याचं कुठलंच कारण नाही. जोपर्यंत आता ह्या ज्या 2 धमक्या देण्यात आल्यात यामध्ये आयदर अमेरिका किंवा इस्रायल किंवा मग इराण या दोन्हीपैकी कुठल्याही एका बाजूनं जोपर्यंत पुन्हा रिटॅलिएशन होत नाही तोपर्यंत फार काही पॅनिक सिच्युएशन आहे असं दिसत नाही. त्यामुळे मे बी USचे जे काही शुक्रवारी रात्री तिथे जे मार्केट पडलं होतं तर त्याचा आपण म्हणू शकतो एक इम्पॅक्ट म्हणून मार्केट इथे गॅप डाऊन ओपन होण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ॲक्च्युअल मार्केट 9 वाजता कुठे ओपन होईल त्याला जास्त महत्त्व राहणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये रिकव्हरी येण्याची पॉसिबिलिटी मला तरी वाटते. त्याचं बेसिकली रिझन असं आहे की जिओपॉलिटिकल एस्केलेशन जे आहे तर ते आता थोडं थोडं कमी व्हायला लागलं आहे. येणारे जे मिसाईल्स आहेत किंवा होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याच्या आपण काय म्हणतो की इंटेन्सिटी जी आहे तर ती कमी झालेली आहे, म्हणावी एवढी राहिलेली नाही आहे. दोन्ही बाजूनं थकत आलेले आहेत, परंतु प्रॉब्लेम असा आहे की माघार कोणी घ्यायची आणि मध्यस्थी कोणी करायची ही खरी अडचण आहे. त्यामुळे आता या सगळ्या जिओपॉलिटिकल गोष्टी ज्या आहेत कधी काय घडेल ते सांगता येत नाही. आयदर युद्ध बंद झाल्याची न्यूज येऊ शकते किंवा मग ते एस्केलेट झाल्याचीही न्यूज येऊ शकते आणि त्याप्रमाणे मार्केट रिॲक्ट करेल, नो डाऊट. आता ओपन इंटरेस्ट म्हणा किंवा सगळ्या गोष्टी म्हणा हे पाहण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. ओके, कारण त्याची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मार्केट आज ओपन कुठे होतं यापेक्षा क्लोज कुठे होतं याला जास्त महत्त्व आहे. जर मार्केट 23,000च्या वरती क्लोज करण्यामध्ये पुन्हा जर यशस्वी झालं तर साहजिकच आहे की 23,000ला खूप जास्त पुट रायटर्स येऊन बसतील. त्यानंतर जर आपण पाहिलं तर हर्डल्स प्रत्येक ठिकाणी आहेत, म्हणजेच मार्केट सेल ऑन राईज मोडमध्ये आहे, परंतु ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची त्यांच्यासाठी ही एकदम बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे.
जिथे जिथे तुम्ही ठरवलेले जे स्टॉक्स असतील त्याच्यामध्ये जिथे जिथे तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल तुम्ही नक्कीच पैसे इन्व्हेस्ट करा. कारण हे भाव तुम्हाला जेव्हा कधी मार्केट बॉटम आऊट होईल तर तेव्हा ते मिळणार नाहीत. जनरली लोक विचारतात की मार्केट कधी आणि कसं बॉटम आऊट होतं, तर हीच ती प्रोसेस असते जेव्हा अनसर्टेनिटी एकदम पीक लेवलला असते आणि तेव्हाच मार्केट बॉटम आऊट होत असतं, हे लक्षात ठेवा. कारण सगळ्यांना जेव्हा सगळ्या गोष्टी माहिती असतात तेव्हा त्या गोष्टी ऑलरेडी मार्केटमध्ये फॅक्टर्ड इन केल्या जातात. ओके, त्यामुळे जेव्हा खूप पॅनिक सिच्युएशन असते मार्केटचा बॉटम नेहमी तेव्हाच बनत असतो, हे लक्षात ठेवा. हा परंतु एक्झॅक्ट कुठला तो पॉईंट असेल ते सांगता येणं नेहमी कठीण असतं आणि ते कोणीच सांगू शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे डे बाय डे किंवा जसं जसं मार्केटमध्ये एक एक फॉल येईल तसं तसं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं. तर मग आता जर आपण पाहिलं तर हा महिना संपल्यानंतर म्हणजे आता थोडेच दिवस राहिलेत, त्यानंतर जो काही रिझल्ट सीझन सुरू होईल त्याच्यामध्ये जर कंपन्यांनी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर रिझल्ट प्रोड्यूस केले तर मग मात्र आपल्या मार्केटमध्ये एक बॉटम बनून जे काही वर जाण्याची प्रोसेस आहे तर ती सुरू होईल, हे लक्षात ठेवा. कारण तो एक ट्रिगर पॉईंट ठरू शकतो. कारण मार्केट ॲज्युम करेल की एवढा खराब सिनॅरिओ असताना, युद्ध चालू असताना जर आपण ग्रोथ करू शकतो तर मग ही गोष्ट चांगली आहे. त्यामुळे आता रिझल्ट सीझनवरती खूप जास्त लक्ष सगळ्यांचंच राहणार आहे. तर मग उपसो पाहूयात पुढे काय घडते ते. तोपर्यंत आज मार्केट एक्झॅक्ट कुठे ओपन होतं आहे आणि कुठे बंद होतं आहे ते नोट डाऊन नेहमी करून ठेवा. कारण एवढं मोठं गॅपडाऊन ओपन होण्यासारखं सध्या तरी मार्केटमध्ये काहीच नाही आहे, कुठलीही पॅनिक सिच्युएशन नाही आहे. तरीही गिफ्ट निफ्टी पॅनिक का करते तर ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे की मार्केट चालू झाले मार्केट रिकवर होतं आहे तेही पाहावं लागेल की हा ट्रॅप आहे. होप सो, पाहूयात काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.